आय एम शुअर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एकदा तरी टाइम टेबल नक्कीच बनवला असणार. पण खरं-खरं सांगा, तुम्ही तो प्रॉपरली किती दिवस फॉलो केलात? कधी असं झालंय का, की तुम्ही एखादा मोटिव्हेशनल व्हिडिओ बघितला किंवा पॉडकास्ट बघितला, त्यावेळेस तुम्ही खूप असं फुल्ली मोटिव्हेटेड फील करता, फुल्ली चार्ज असं फील करता आणि ठरवता, की मी उद्यापासून प्रॉपरली एक्सरसाइज करेल, डाएट फॉलो करेल किंवा स्टडी करेल किंवा माझ्या कामावरती प्रॉपरली मी फोकस करेन. अशा आपण त्या टाईम टेबलमध्ये खूप बऱ्याच गोष्टी आपण मेन्शन करतो. पण खरंच आपण त्या प्रॉपरली फॉलो करतो का? डे 1 आपण खूप छान प्रॉपर फॉलो करतो सगळं. डे 2 तेव्हा आपण बऱ्यापैकी आपण फॉलो करतो. पण थर्ड डे काय होतं? जैसे थे किंवा जास्तीत जास्त आपण 1 आठवडा फॉलो करतो आणि परत बॅक टू नॉर्मल. हे असं का होतं? खरंच प्रॉब्लेम आपल्या विल पॉवरमध्ये आहे का? तर चला यामागची सायकॉलॉजी जाणून घेऊयात. तर तिसऱ्या दिवशी नक्की काय होतं? सो सायकॉलॉजीनुसार यामध्ये मुख्य 3 कारणं आहेत. फर्स्ट वन इज ओव्हर एस्टिमेशन म्हणजे अतिउत्साह. सेकंड वन इज ऑल ऑर नथिंग माइंडसेट म्हणजे केलं तर मी सगळं करणार, नाहीतर काहीच नाही. आणि थर्ड मोटिव्हेशन व्हर्सेस डिसिप्लिन म्हणजे आपण मोटिव्हेटेड तर असतो, पण डिसिप्लिन अजिबात नसतो. तर ओव्हर एस्टिमेशन म्हणजे काय, की अतिउत्साह. म्हणजे जेव्हा आपण एखादा प्लॅन बनवतो, तेव्हा आपण हे विसरून जातो, की आपण माणूस आहोत, रोबोट नाही. आणि आपण आपल्या मेंदूला खूप साऱ्या सवयी एकदम चेंज करायला लावतो. आपण एकाच वेळी आपल्या मेंदूला 5-6 सवयी लावण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या मेंदूला बदल अजिबात आवडत नाही. जेव्हा तुम्ही अचानकपणे एकाच वेळी बऱ्याच गोष्टी बदलायला जाता, तेव्हा मेंदू घाबरतो आणि तो जुन्या सवयीकडे खेचला जातो. सेकंड आहे ऑल ऑर नथिंग म्हणजे केलं तर मी सगळं फॉलो करेल किंवा मी काहीच फॉलो करणार नाही. कसं होतं ना, की एखाद्या दिवशी आपण पूर्ण टाईम टेबल बनवला आणि त्यामध्ये आपण मेन्शन केलं, की मी सकाळी लवकर उठेल किंवा मी सकाळी लवकर 6 वाजता उठेल. जर तुम्हाला एखाद्या दिवशी उठायला लेट झालं, तर त्या दिवशी तुम्ही म्हणजे काहीच फॉलो करत नाही. का? कारण तुमचा थोडासा म्हणजे तुम्हाला उठायला लेट झालं आणि तिथे तुमचा पूर्ण दिवस वाया जातो. थर्ड आहे मोटिव्हेशन व्हर्सेस डिसिप्लिन म्हणजे पहिल्याच दिवशी आपण खूप एक्साइटेड असतो. नवीन डायरी, नवीन टाईम टेबल, नवीन गोल्स सगळं काही नवीन असतं. पण लक्षात ठेवा मोटिव्हेशन हे परमनंट नसतं. फॉर एक्झाम्पल जिमचा पहिला दिवस इमॅजिन करा, की किती एक्साइटमेंटने आपण एक्सरसाइज करत असतो. पण दुसऱ्या दिवशी मात्र खूप बॉडी पेन करतं आणि जिमला जावंसंही वाटत नाही. मोटिव्हेशन म्हणतं, आज माझा मूड खूप छान आहे, म्हणून मी सगळं काही प्रॉपर फॉलो करणार. पण डिसिप्लिन म्हणतं, जरी माझा मूड चांगला नाहीये, जरी मी खूप डिप्रेस असं फील करत असेल, जरी मी खूप टायर्ड असं फील करत असेल, तरीही थोडं का होईना मी फॉलो करेल. हे झालं डिसिप्लिन. मग यावर खरं सोल्युशन काय? तर ऑटोमिक हॅबिटमध्ये अ, काही गोष्टी मेन्शन केल्यात, जसं की 1% बेटर म्हणजे रूल ऑफ 1% तुम्ही रोज स्वतःला 1% बेटर बनवू शकता. म्हणजे जर तुम्ही रोज 8 वाजता जर उठत असाल, तर तुमच्या मेंदूला तुम्ही असं सांगायचं, की मी उद्यापासून 7:45 ला उठेल. का? कारण की मेंदूवरती एवढा ताण पण पडणार नाही आणि एवढे काही चेंजेस झाले असं असं वाटणारही नाही. सेकंड आहे नेव्हर मिस ट्वाइस. सपोज तुम्ही टाईम टेबल बनवलाय आणि तो एका दिवशी फॉलो नाही केला, ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी परत ती चूक नाही करायची. जसं की एक चूक 2 वेळेस नाही करायची. नेव्हर मिस ट्वाइस. आणि तिसरं म्हणजे आयडेंटिटी बेस्ड हॅबिट. जसं की सपोज 2 पर्सन आहेत आणि त्या दोघांनाही स्मोकिंग सोडायचंय, ठीक आहे. तर एक पर्सन त्यांना ऑफर करतो, सिगारेट ऑफर करतो. तर त्यातला तो फर्स्ट पर्सन म्हणतो, की "नो थँक्स, आय एम ट्रायिंग टू क्विट." म्हणजे नकोय मला, मी सोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसऱ्याला तो ऑफर करतो. त्यावेळेस तो दुसरा पर्सन म्हणतो, की "नो थँक्स, आय एम नॉट अ स्मोकर." म्हणजे इथे त्यांनी स्वतःची आयडेंटिटीच चेंज केली आहे. सो
आपण हे फॉलो करू शकतो. थँक यू.